जराही चिकट नसलेली 2-3 दिवस टिकणारी प्रवासात देखील आरामात घेऊन जाऊ शकाल अशी मस्त मसालेदार भेंडीची भाजी आज आपल्याला बनवायची। तर इथं मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली। धुवून घेतल्याच्या नंतर तिला चांगलं पुसायचं, मस्त कोरडी भेंडी करायची आणि या पद्धतीने तिला चिरायचं। कढईमध्ये पळईभर तेल टाकायचं। तेल गरम झालं की ही भेंडी टाकायची आणि भेंडीचा सगळा चिकटपणा जाईपर्यंत ही भेंडी फ्राय करून घ्यायची। जराही भेंडीला चिकटपणा राहिला नाही पाहिजे, त्याकरता आपल्याला याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू पिळून घालायचे। मी अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये टाकलेला, पण तोच नेमका व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। असो, तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर 1 टेबलस्पून व्हिनेगर टाका आणि लिंबू असेल तर अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घाला। भेंडीला जराही चिकटपणा राहिलेला नाही आणि मोकळी सळसळीत आपली भेंडी झाली आणि शिजली देखील मस्त प्रॉपर अशी शिजवून घेतली भेंडी मी। आता कढईमध्ये मी शेंगदाणे टाकलेत, भाजून घेतले, तीळ टाकले, भाजून घेतले, तसंच 2 ते 3 टेबलस्पून बेसन पीठ टाकलं, मस्त खरपूस होईपर्यंत ते देखील भाजून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ, बेसन आणि शेंगदाणे घालायचे आणि त्याची मस्त पावडर तयार करून घ्यायची। दरदरीत अशी इथं मी पावडर तयार करून घेतली बघा। याच मसाल्यामुळे आपल्या भेंडीचा स्वाद खूप छान लागतो। आता इथे कढईमध्ये मी तेल टाकले, तेल गरम झाले की लगेच त्याच्यामध्ये जिरं टाकले। जिरं तडतडलं की मस्त त्याच्यामध्ये चिरलेला भरपूर सारा लसूण टाकलाय मी। लसूण एकदम बारीक क्रश करून घेतलाय मी। मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला लसणाला परतवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद, तसंच लाल मिरची पावडर। तर इथं तिखट आपल्या आवडीनुसार आपण करायचं। मिक्सरच्या भांड्यातून तयार करून घेतलेला मसाला ॲड करून घेतला आहे। नंतर फ्राय केलेली भेंडी याच्यामध्ये सगळी टाकून द्यायची। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि सगळा मसाला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा। भेंडीची भाजी तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल, पण भेंडीची भाजी बनवताना जो मसाला आहे ना तुमचा, तो एकीकडं आणि भेंडी एकीकडे असं हमखास होत असेल। पण या पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली तर अख्ख्या भेंडीला सगळा मसाला व्यवस्थित लागला जाईल, तुम्हाला मसालेदार भेंडी खायला मिळेल। व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेतलंय आणि आता भेंडीला जराही शिजवायची गरज नाही, नुसतं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची। भेंडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर या पद्धतीने तयार केलेली भेंडी तुम्ही प्रवासाला घेऊन जा, आरामात 2-3 दिवस टिकतेच। तसं टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता। इतकी अप्रतिम ही चवीची भेंडी लागते बघा। तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, कशासोबतही मस्त लागते। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।